नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आता सीईटी सेलची जी चॉईस फिलिंग आहे ते ऑलरेडी ॲप्लिकेबल झाली आहे। सकाळपासूनच आपल्याला दिसतंय की जी टॅब आहे चॉईस फिलिंगची ती ओपन झाली आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की एक्झॅक्टली कशी चॉईस फिलिंग करायची आणि कोणते मिस्टेक्स जे आहे जे तुम्ही अवॉइड केले पाहिजे पूर्ण चॉईस फिलिंगमध्ये। कारण ह्या जे छोटे छोटे मिस्टेक्स आहे ह्या जे छोटे छोटे चुक्या आहे ना हेच तुम्हाला मागे खेचतं एक चांगल्या कॉलेज भेटण्यापासून। कारण तुमचा स्कोर मॅटर नाही करत। एकदा जेव्हा रजिस्ट्रेशन झालं, नीटचा रिझल्ट आला, नीटची एक्झाम झाली, सर्व झालं, आता फक्त आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, काउन्सिलिंग इम्पॉर्टंट आहे। काउन्सिलिंगमध्ये नीटचा स्कोर मॅटर नाही करत। काउन्सिलिंगमध्ये तुम्ही काउन्सिलिंग कोणत्या प्रकारे करतात आणि कशी करतात हे जास्त मॅटर करतं। एखाद्याला कोणाला 350 किंवा 450 आहे आणि कोणाला 500 आहे, तर 450 वाला जर व्यवस्थित काउन्सिलिंग करेल, एक व्यवस्थित स्टेप्स टू स्टेप रूल्स फॉलो करेल, तर त्याला चांगलं कॉलेज भेटेल, बेटर कॉलेज भेटेल दॅन द वन हू इज हॅव्हिंग 500 मार्क्स। तर म्हणूनच हे सगळ्या चुक्या आपल्याकडनं नको व्हायला म्हणून आपल्याला हा व्हिडिओ बघणं आवश्यक आहे। हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला समजेल की काय मिस्टेक्स आहे जे तुम्ही नाही केले पाहिजे, तर तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटू शकतं। आता मी पहिल्यापासून सांगते, फक्त नीट बघा। आता इथं तुम्हाला हे प्रोफाईल ऑलरेडी कंप्लीटेड दिसत असेल, कारण हे जे आपलं रजिस्ट्रेशनचं प्रोफाईल होतं। तुम्ही जर सर्वांनी नीट रजिस्ट्रेशन केलं असेल तर इथं सर्व कंप्लीट दिसेल, नीट इन्फॉर्मेशन, पर्सनल इन्फॉर्मेशन एक्सेट्रा, डॉक्युमेंट्स अपलोडपर्यंत हे कंप्लीट दिसायला पाहिजे। डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये पण जर तुमचे काही मिस्टेक्स असतील तर तुम्हाला ऑलरेडी सीईटी सेलकडनं एक SMS आला असेल काल आणि तुम्ही ते ऑलरेडी करेक्शन केलं असेल असं मला वाटतं। आता डॉक्युमेंट्स अपलोडपर्यंत आपण हे गृहीत धरून चालू की तुमचं कंप्लीट आहे आणि एकदा चेक करून घ्या परत। आता आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे ते आपण बघूया। आता इथं जे प्रोफाईल स्टेटस तुम्हाला दिसत असेल, हे प्रोफाईल स्टेटस आपलं कंप्लीट झालं आहे। आता इथं नेव्हिगेशन नावाची गोष्ट तुम्ही बघत असाल। ही नेव्हिगेशन काय आहे? नेव्हिगेशन म्हणजे तुम्ही प्रोफाईल स्टेटस ऑलरेडी अपलोड केले, डॉक्युमेंट अपलोड झाले, तुमचे अप्लाइड सेशन्स म्हणजे तुम्ही सेशनसाठी अप्लाय केले, हे तिघे स्टेप्स जे आपले झालेले इथपर्यंत। आपल्याला आता काय इम्पॉर्टंट आहे, आपण आता काय करतोय, प्रेफरन्स राऊंड आपण फिल करतोय। तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे, प्रेफरन्स राऊंडवर आपल्याला जाऊन क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक साईट ओपन होईल जिथं आपल्याला MBBS BDSचे प्रेफरन्स फिलिंग दिसेल। आता इथं तुम्हाला दिसत असेल की आपल्याला प्रेफरन्स फिलिंग दिसतंय, नीट UG 2025 MBBS BDS BMS BHMS राऊंड 1। आता इथं ही जी साईट आहे ही फक्त राऊंड 1 कशासाठी आहे, MBBS BDS साठी आहे, तुम्हाला दिसत असेल। जर तुम्हाला BMS BHMS करायचं तर त्याचं पण जे शेड्यूल आहे ते थोड्याच दिवसात येणार आहे, त्याच्यासाठी थोडी वाट बघा, कारण याचं फर्स्ट राऊंड झाल्याशिवाय आपलं आयुष कोर्सेसचं शेड्यूल येत नसतं। आता याचं स्टार्टिंग डेट जे 7 तारखेपासून एंड डेट जे ते 11 तारखेपर्यंत इथं असं दिलं राहतं, स्टार्टिंग डेट टू एंड डेट। हे सर्वांच्या वेबसाईटला, सर्वांच्या प्रोफाईलला, सर्वांच्या मोबाईल लॅपटॉपमध्ये सेम दिसणार आहे, इथं काहीच वेगळं नाही आहे। हे मी तुम्हाला याच वर्षीचं दाखवते, आता लेटेस्ट अपडेट दाखवते। इथं ॲक्शनमध्ये आपल्याला चेक करायचं आहे, चेक एलिजिबिलिटी। आपण ह्या कोर्ससाठी एलिजिबल आहे की नाही आहे हे आपल्याला चेक करायचं आहे। एलिजिबिलिटी चेक झाली आहे, नंतर इथं तुम्हाला येईल ॲड प्रेफरन्स। आता मला इथं महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय सांगायची आहे, खूप लोकांचे माझ्याकडे हे डाऊट्स आले की दीदी किंवा मॅम आम्ही फक्त एकच ऑप्शन सिलेक्ट केलं होतं, आम्ही फक्त स्टेट कोटा सिलेक्ट केला, आम्ही बोथ सिलेक्ट केलंच नाही आणि नाव वी आर रिग्रेटिंग की आम्ही एकच ऑप्शन सिलेक्ट केलं, तर आता आम्ही दोघं कसं करू शकतो? तर असं खूप लोकांचे डाऊट्स होते। तीच गोष्ट मला ही इथं क्लिअर करायची आहे की जर तुम्ही इथं फक्त एकच सिलेक्ट केलं असेल आणि तुम्हाला जर बोथ ऑप्शन सिलेक्ट करायचं असेल, दॅट इज स्टेट प्लस IQ कोटा, तर तुम्हाला इथं ऑप्शन दिसतं टू पे 6000 रुपीज। इथं तुम्हाला इथं कुठेतरी तुम्हाला ऑप्शन दिसेल या जागेवर की तुम्हाला बोथ ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे का। तिथं तुम्ही अपग्रेड करायचं की मला माझी चॉईस जी आहे ती अपग्रेड करायची आहे, म्हणजे मी आधी 1 सिलेक्ट केलं होतं तिथं मला आता परत 5000 रुपये देऊन मला बोथ सिलेक्ट करायचं आहे। तर इथं तुम्ही 5000 रुपये फिल करायचे, 5000 रुपये भरायचे आणि तिथं तुम्ही परत सिलेक्ट करू शकतात, म्हणजे तुमची टोटल फीस जी आहे रजिस्ट्रेशन फी ती होईल 6000 रुपये, म्हणजे पहिले 1000 जे तुम्ही भरले आणि आता 5000, टोटल 6000। आणि हे जे आयुष कोर्सेस जे काही आहे BMS BMHS BHMS BPTH तिथं पण आपल्याला हे सेम ऑप्शन दिसतात, तिथं पण तुम्ही भरू शकता। इतकी घाई करू नका की तुम्ही आत्ताच पैसे भरून टाकले आणि नंतर तुम्हाला असं आहे म्हणजे यू डाऊट की नंतर आपल्याला हे ऑप्शन भेटेल की नाही म्हणून आताच भरून द्यायचे, तर असं काही करू नका, नंतर पण तुम्हाला ते ऑप्शन्स भेटणार आहे। आता इथं आपण एकदा करून बघूयात ॲड प्रेफरन्स। आता हे जे हे एका मुलीचं मी भरलं आहे तर मी तिचंच दाखवते। आता इथं तुम्हाला असं दिसेल कॉलेज नेम, हे तुम्हाला दिसत असेल कॉलेज नेम। इथं आपल्याला कॉलेज नेम सिलेक्ट करायचं आहे। इथं तुम्हाला सर्व कॉलेजेस दिसतील, ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज। आता इथं महत्त्वाची गोष्ट काय आहे, कोड 1101 आपल्याला कोड चेक करायचा आहे। नीट कोड का बरं दिलेला राहतो, कारण आपण चुकून दुसरं कॉलेज नको ॲड करायला, कारण एकाच कॉलेजचे जर 2 नावं असले, सेम नावं असले
तर सेम नावांमध्ये आपण कन्फ्यूज नको व्हायला की एक्झॅक्टली कोणतं टाकावं. आता एक असलं ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई आणि दुसरं असलं ग्रँट डेंटल कॉलेज मुंबई. तर मग आपण कधी कधी असं करतो की मेडिकल कॉलेज किंवा डेंटल कॉलेज न बघता आपण फक्त ग्रँट बघतो आणि नाव टाकून देतो. नंतर आपल्याला समजतं की अरे आपण तर फर्स्ट नंबरला डेंटलच ॲड करून टाकलं आणि आपला स्कोर चांगला आहे, तर मग आपल्याला भेटतं डेंटल कॉलेज. तर ते चुकी नको व्हायला म्हणून दिलेलं राहतं प्रेफरन्स कोड. आता इथं जे सर्व MBBSचे कॉलेजेस आहे ना तिथं 1 दिलेला राहतो आणि जे सर्व BDSचे कॉलेजेस आहे तिथं 2 दिलेला राहतो स्टार्टिंगला. तर हे तुम्ही चेक करून चाला की जिथं MBBS आहे, जिथं मेडिकल कॉलेज आहे ते 1 आहे आणि जिथं डेंटल कॉलेज आहे ते 2 आहे. आता ही एक गोष्ट झाल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला इथं अजून एक ऑप्शन दिसतं जे की आहे कोटा. इथं कोटाचं ऑप्शन दिसतं. कोटा म्हणजे आपल्याला स्टेट कोटा सिलेक्ट करायचा आहे की IQ कोटा. तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर 2 ऑप्शन्स, एक तर स्टेट कोटा, दुसरं आहे IQ कोटा. स्टेट कोटा म्हणजे काय, जे तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजेस फिल करत असणार ते, म्हणजे गव्हर्नमेंट कोटा थ्रू जर तुम्हाला फिल करायचं, तुम्हाला वाटतं की तुमचा स्कोर जो आहे तो चांगला आहे, आपल्याला भेटून जाईल स्टेट कोटा थ्रू, तर ते स्टेट कोटा. आणि NRI किंवा IQ म्हणजेच मॅनेजमेंट कोटा, 3 पट फीजवाले. तर एकदा तुम्ही त्याचे फी स्ट्रक्चर वगैरे जे कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर आहे, त्याचं काय फीज आहे, आपलं काय बजेट जातं आहे, ते सर्व चेक करून इथं IQ कोटा टाकू शकतात. स्टेट कोटामध्ये जे आपल्याला एक प्रिफिक्स लागतो शेवटी, स्टेट कोटामध्ये आपल्याला S लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ग्रँट मेडिकल कॉलेज आहे, आपण हे गव्हर्नमेंट कॉलेजेसला IQ कोटा राहत नाही, तरी आपण गृहीत धरून चालू की समजा राजीव गांधी मेडिकल कॉलेज आहे, त्याचं जे आपल्याला कोड दिसतोय तो आहे 1109. आपण टाकलं 1109 स्टेट कोटा म्हणजे S, आणि जर आपण टाकतो IQ कोटा तर तिथे येईल N म्हणजे 1109N. तर हे तुम्ही नीट समजून घ्या की कसं चॉईस फिलिंग जे आहे ते केलं जातं. आता इयर मार्किंग जी आहे, इयर मार्किंगमध्ये काय होतं, आपण ओपन सिलेक्ट करतोय की रिझर्व सिलेक्ट करतोय हे तुम्ही नीट बघा. ओपन कधीच चुकून सिलेक्ट करायचं नाही, कारण एकदा हे सिलेक्ट केलं तर हे नंतर कधीच एडिट होत नाही. एकदा जे तुम्ही चॉईसेस केले तेच तुमचं इथं इयर मार्किंगमध्ये सेम राहील, नंतर ते एडिट होणार नाही. म्हणून इथं तुम्ही बिलकुल चुकी करू नका. इथं रिझर्वड, जर तुम्ही कॅटेगरी थ्रू असाल तर रिझर्वडच करा, जर तुम्ही ओपन थ्रू असाल तर ओपनच करा. ओपनवाले रिझर्वडमध्ये असं पण पकडले जात नाही. आणि खूप लोक असे असतात की त्यांना फुल गॅरंटी असते की त्यांचा स्कोर खूप चांगला आहे, तर मला असं म्हणजे त्यांना असं वाटतं की माझी जी सीट आहे ती दुसरं कोणाला तरी हेल्पफुल व्हावी, म्हणून ते स्वतःचं जे रिझर्वड आहे ते सोडून देतात आणि स्वतःला ओपनमध्ये गृहीत धरतात, स्वतःला ओपनमध्ये टिक करतात. पण असं नका करू, कारण सिटी सेल जे आहे ते स्वतः पण त्यांच्या अकॉर्डिंग पण रिझर्वडवाल्यांना रिझर्व देऊन देतात, आणि जर ओपन रिझर्वडवाल्यांना ॲक्च्युली रिझर्वेशनची गरज नसेल तर ते ओपनमध्ये त्यांना गृहीत पकडून घेतात. तर स्वतःहून तरी रिझर्वडच स्टिक करा इन केस जर तुम्ही रिझर्वेशनमध्ये असाल तर. आता ॲड प्रेफरन्समध्ये तुम्हाला इथं तुमचा प्रेफरन्स नंबर दिसेल. इथं तुम्हाला दिसत असेल तुमचा काय प्रेफरन्स नंबर आहे 1 2 3 4 5 6. नंतर तुम्हाला दिसेल तुमचा प्रेफरन्स कोड, जसं मी सांगितलं 1106 1101 वॉटेवर तुमचा स्कोर असेल तो. आणि इथं कॉलेज नेम, कॉलेजचं काय नाव आहे, कोटा, स्टेट कोटा की NRI कोटा किंवा ऑब्लिक IQ कोटा तुम्ही काय सिलेक्ट करत असाल ते सर्व तुम्हाला इथं दिसतं. ओके, तर हे तुम्ही नीट बघा एकदा की तुम्ही कसं काय करताय. एकदा पूर्ण जी लिस्ट आहे ती पूर्ण भरून झाल्यावर त्याची प्रिंट काढा, त्याची PDF बनवा, पूर्ण नीट चेक करा. चेक केल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, सर्व एकदा नीट झाल्यानंतर चॉईसेसला लॉक करायचं आहे. चॉईसेस जर तुम्ही लॉक करत नसाल तर तुमचे जे चॉईसेस आहेत ते गृहीत धरले जाणार नाही. तुमचं जे प्रेफरन्स फॉर्म आहे, तुमचं जो चॉईस फिलिंग आहे ते पूर्ण 0 पकडले जातील. म्हणजे तुम्ही एक पण चॉईस फिलिंग केली नाही आहे आणि तुम्ही राऊंड खेळू शकत नाही. तुमचा राऊंड 1मध्ये एकही नंबर येणार नाही जर तुमचे मार्क्स चांगले राहिले तरीही. म्हणून चॉईस फिलिंग का महत्त्वाची आहे ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला लॉक करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. आता MCCमध्ये असं होतं की ऑटोलॉक होऊन जात होतं, चॉईसेस आपल्याला मॅन्डेटरीली लॉक करायची गरज नव्हती. पण इथं CET सेलने तसं काहीच प्रोव्हाइड केलं नाही. आपल्याला स्वतःहून जे चॉईसेस आहेत ते लॉक करणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचे चॉईसेस गृहीत धरले जाणार नाही. आणि मागच्या वर्षी असं होतं की तुम्ही लॉक चॉईसेस जे ते अनलॉक पण करू शकत होते टिल द डेट ऑफ सबमिशन, म्हणजे एंड डेटपर्यंत तुम्ही काहीही करू शकत होते एडिटिंग. पण ह्या वर्षी तसं होणार की नाही आपण बघूया. ते एकदा केल्यावरच समजेल की अनलॉक होत आहे की नाही. नाहीतर मग लॉक करायच्या पहिले पण तुम्हाला जे काही करायचं आहे सबमिशन ते प्रॉपर गायडन्सने करा. ओके, आता मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे की एक्झॅक्टली तुम्ही कसं केलं पाहिजे सर्व गोष्टी. म्हणजे चॉईस फिलिंग राहो की MBBS BDSची चॉईस फिलिंग मी ऑलरेडी सांगितली की आधी सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे
नीट प्रेफरन्स कोड चेक करायचा आहे, 1A की 2A ते चेक करायचं आहे, लॉक करायचे आहे चॉईसेस, नाहीतर 0 गृहीत धरले जातील. ओके, हे तुम्हाला क्लिअर आहे. आता आयडियल चॉईस फिलिंग कशी राहते, कशी तुम्ही चॉईस फिलिंग करावी. कॉलेज रँकिंग अकॉर्डिंग, म्हणजे कॉलेजमध्ये पेशंट फ्लो कसा आहे, टीचर स्टाफ कसा आहे, टीचिंग कशी आहे, तसे तर सर्व कॉलेज बेस्टच राहतात. पण एक राहतं की सराउंडिंग कसं आहे, कॅम्पस कसं आहे, मोठं आहे की लहान आहे, नंतर ते एक सिटी एरियामध्ये की बाहेर आहे, डेन्सली पॉप्युलेटेड एरियामध्ये, हे सर्व जे गोष्टी आहे, सर्व जे फॅक्टर्स आहे ते चेक केले जातात कॉलेज रँकिंगसाठी. तर अकॉर्डिंग टू यू किंवा अकॉर्डिंग टू द रेटिंग्स ऑफ द कॉलेज, जे कॉलेज फर्स्टला आहे ते तुम्ही फर्स्टला ठेवा, जे कॉलेज लास्टला आहे ते लास्टला ठेवा, अशी पण कॉलेज रँकिंगच्या अकॉर्डिंग चॉईस फिलिंग केली जाते. आता जो सेकंड पॉईंट आहे तो आहे कॉलेजच्या लोकेशन अकॉर्डिंग, म्हणजे कॉलेज कुठे प्रेझेंट आहे. म्हणजे ते जर इन केस पुणे एरियात राहिलं किंवा मुंबई एरियात राहिलं, एकदम हायली पॉप्युलेटेड एरिया किंवा हायली पॉप्युलेटेड कंट्री या फिर स्टेट, तर ह्या एरियामध्ये जर ते राहिलं तर मग तिथं तुम्हाला वाटतं की नाही माझं कॉलेज जे आहे ते चांगल्या लोकेशनमध्ये राहायला पाहिजे, एक अर्बन एरियामध्ये राहायला पाहिजे. आणि खूप लोकांचं असं आहे की माझ्या घरापासून ते कॉलेजचं डिस्टन्स किती आहे, तर ते बघून ते कधी कधी कॉलेज फिल आउट करतात. म्हणजे इन केस जर तुम्ही पुण्यात राहताय आणि पुण्यात जर तुम्हाला एक चांगलं कॉलेज आहे BJ मेडिकल कॉलेज, ते तुमचं जवळच आहे, तर तुम्ही ते जास्त प्रेफर कराल इन्स्टेड ऑफ KEM वगैरे मुंबईचे कॉलेजेस. तर एक डिस्टन्स अकॉर्डिंग पण राहतं लोकांचं की मला हेच कॉलेज पाहिजे, जवळचंच पाहिजे किंवा लांबचंच पाहिजे. नंतर फी स्ट्रक्चर अकॉर्डिंग कसं आहे. फी स्ट्रक्चर म्हणजे की कोणत्या कॉलेजची फीस सर्वात कमी ते सर्वात पहिले आणि ज्याची फीस सर्वात जास्त ते सर्वात शेवटी. फी स्ट्रक्चर अकॉर्डिंग पण खूप सारे मुलं जे ते कॉलेज फील करतात. हे जे गव्हर्नमेंटसाठी तर लागू नाही आहे, हे फक्त ते त्या लोकांसाठी आहे ज्यांना सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आपलं नाव जे आहे ते टाकायचं आहे किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट घ्यायचं आहे. त्यासाठी जे ते फी स्ट्रक्चर अकॉर्डिंग आपण कॉलेज रँकिंग किंवा आयडियल चॉईस फिलिंग करू शकतो. नंतर एक कट ऑफ किंवा मार्क्स अकॉर्डिंग. कट ऑफ किंवा मार्क्स अकॉर्डिंग म्हणजे कसं, आता समजा की एखादा मुलगा आहे ज्याला 410 आहे, तर तो काय करेल, तो 500वाले जे कॉलेजेस आहेत त्याचं नावच नाही टाकणार, तो फक्त 410च्या खालीच सर्व कॉलेजेस टाकेल किंवा 410वाले कॉलेजेस टाकेल ज्याचं मागच्या वर्षी कट ऑफ 410पर्यंत गेलं होतं. पण एक मुलगा असा आहे ज्याला काहीतरी 450 मार्क्स आहे आणि त्याने सर्व कॉलेज टाकले, त्याने 500वाले पण टाकले, 550वाले पण टाकले, तर त्याला एक चांगलं कॉलेज भेटून गेलं, त्याला एक 500 कट ऑफवाला कॉलेज भेटून गेलं. तर असं पण राहतं. तर आय विल सजेस्ट की डू नॉट डू चॉईस फिलिंग अकॉर्डिंग टू दिस पॉईंट. कट ऑफ किंवा मार्क्स अकॉर्डिंग बिलकुल चुकीचं आहे तुमचं चॉईस फिलिंग करणं. असं बिलकुल करू नका. आपल्याला असं काही लिमिट्स दिले नाही आहे की तुम्ही 10च कॉलेज टाका किंवा 15च कॉलेज टाका. आपण 6000 भरले रजिस्ट्रेशनचे, तेवढंच आपल्याला पैसे लागणार आहे. आपल्याला जास्त कॉलेज भरण्यासाठी काही वेगळे पैसे लागणार नाही आहे. तर आय विल सजेस्ट की तुम्ही जेवढे कॉलेजेस आहे ना, म्हणजे गव्हर्नमेंट अकॉर्डिंग तुमचे 52 किंवा 62 जेवढे कॉलेजेस आहे, मेडिकल कॉलेज नंतर डेंटल कॉलेज, जेवढे 10-12 कॉलेजेस असतील ते सर्वचे सर्व टाकून द्या आणि नंतर मग बघा तुम्हाला कोणतं कॉलेज लागतं. कारण आपल्याला आता महत्त्वाचं काय आहे, एक कॉलेज अलॉट होणं आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे रादर दॅन चॉईस फिलिंगमध्ये कंजूसी करणं. म्हणून चॉईस फिलिंग पूर्णच्या पूर्ण मेडिकल कॉलेजेस, सर्व प्रायव्हेट कॉलेजेस ज्याची फीस कमी आहे, सर्व डेंटल कॉलेजेस गव्हर्नमेंटचे सर्वात आधी टाका. नंतर मग तुम्हाला जे कॉलेजेस टाकायचे ते टाका. पण जर तुमचे स्कोअर 450 पण असेल, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज नाही भेटणार आहे, तरी पण सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस टॉपला टाका, नंतर सर्व प्रायव्हेट कॉलेजेस टाका. हे माझं सजेशन आहे तुमच्यासाठी. आता आपल्याला कोणते कोणते प्रिकॉशन्स घेतले पाहिजे एक चॉईस फिलिंग करताना, म्हणजे काय काय कशाबद्दल आपण काळजी केली पाहिजे एक चॉईस फिलिंग करताना, ते हे सर्व पॉईंट्स आहे. टोटल कॉलेजेस ऑफ MBBS BDS जे मी सांगितलं की तुम्हाला सर्व कॉलेजेस टाकायचे A to Z. जर तुमचा नंबर लागत नसेल तरी टाका, लागत असेल तरी टाका. तर हा एक पॉईंट आहे जो तुम्ही खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे, भार दिला पाहिजे या गोष्टीवर. इयर मार्किंग रिझर्व, जसं मी सांगितलं ओपन आणि रिझर्व, तुम्हाला मी पूर्ण लाईव्ह डेमो दाखवला. तर ओपन आणि रिझर्वड अकॉर्डिंग पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे, कारण चुकूनही काही रिझर्वड किंवा ओपन भरू नका. इन केस जर तुमचं ओपन असेल तर ओपन भरा, पण तुम्ही जर रिझर्वेशनमध्ये येत असाल तर बिलकुल ओपन भरायचे कष्ट घेऊ नका, तुम्ही रिझर्वडच करा. कारण रिझर्वचा कधी काय फायदा होईल ना ते आपल्याला पण माहिती नाही आहे. इन केस इन फ्युचर काय काय होऊ शकतं ते आपण जज नाही करू शकत, म्हणून हे प्रिकॉशन्स आधीच घेतले पाहिजे. कॉलेज कोटा काय, वेदर IQ और स्टेट. मी जसं सांगितलं की कोटाचे 2 ऑप्शन्स येतात, एक IQ आणि एक स्टेट. जर तुम्ही स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघताय तुम्हाला माहिती आहे की मी हे आधीच सांगितलं आहे. तर IQ आणि स्टेट नीट सिलेक्ट करा. स्टार्टिंगला तुम्ही जर एखादं प्रायव्हेट कॉलेज टाकताय ज्याची फीस खूप कमी आहे, समजा तुम्ही उल्हास पाटील टाकताय जळगावचं आणि डॉक्टर उल्हास पाटीलमध्ये तुम्ही चुकून IQ कोटा सिलेक्ट केलं आणि स्टेट कोटा तुम्ही नंतर केलं, तर IQ कोटा तुम्हाला तर ऑब्व्हियसली लागतोय, कारण तुम्ही एक तुमचा जर चांगला स्कोर असेल तर IQ कोटा तुम्हाला आधीच भेटेल.
पण त्याची ट्रिपल फी तुम्हाला भरावं लागेल. तर अशी चूक बिलकुल करू नका जे तुम्हाला खूप महागात पाडेल. तुमचा बजेट एवढा नाहीच आहे की तुम्ही IQ कोटा भरू शकता आणि तुम्ही चुकून IQ कोटा भरून टाकला, तर असं काही करू नका. तुम्हाला ते नंतर कॉलेज घ्यावंच लागेल. फर्स्ट राऊंडमध्ये तर ठीक आहे, आपल्याकडे ऑप्शन्स राहतात की तुम्ही अपग्रेड करा. सेकंड राऊंडमध्ये आपल्याकडे ऑप्शन्स राहत नाही. सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला कंपल्सरीली कॉलेज घ्यावं लागतं. तुम्ही काहीच एक्सक्यूज नाही देऊ शकत की मी चुकून केलं वगैरे. तुम्ही कोटा नीट सिलेक्ट करा. स्टेट कोटा आहे तर स्टेट कोटाच सिलेक्ट करा. IQ कोटा आहे तर IQ कोटाच सिलेक्ट करा. पण सर्वात आधी सर्व कॉलेजेसचे स्टेट कोटा सिलेक्ट करा आणि सर्वात शेवटी मग IQ कोटा सिलेक्ट करा. मॅक्झिमम कॉलेज सर्वात जास्त जेवढे कॉलेजेस आहेत तेवढे सर्वचे सर्वे भरून टाका. भले ते 100-150 पण कॉलेजेस हो, सर्वे भरा. तुमची जी रिसीट आहे कॉलेजची, एकदा सर्व झाल्यानंतर जी रिसीट आहे ती प्रिंट करा. तुमच्या चॉईस फिलिंगची जी रिसीट आहे ॲप्लिकेशनची तुमच्याकडे असेलच ती प्रिंट करा. ती PDF सांभाळून ठेवा. तुमचं जे फीज भरली तुम्ही त्याची रिसिप्ट प्रिंट करा, ते पण सांभाळून ठेवा. आणि चॉईस फिलिंगची पण रिसीट प्रिंट करून PDF सांभाळून ठेवा, ते कधी पण लागेल. कट ऑफ अकॉर्डिंग कधीच चॉईस फिलिंग करू नका. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. समजा तुमच्या एका फ्रेंडला 500 मार्क्स आहे, तुम्हाला 450 मार्क्स आहे आणि तुम्ही कॉलेज जे भरलं ते 450च्या खालचं भरलं. या मुलाने 520 वालं म्हणजे 500 वाल्याने जे आहे ते कॉलेज भरलं, म्हणजे खूप चांगले कॉलेजेस भरले, किंवा त्याने त्याच्या मार्क्स अकॉर्डिंग खूप कमीवाले कॉलेजेस भरले पण ते त्याच्या अकॉर्डिंग चांगले होते की मी कमी कट ऑफवालं कॉलेजेस पहिले भरून टाकेल तर मला जास्त लवकर भेटेल. आणि तुम्ही कॉलेजेस टाकले 500 मार्क्सवाले, एकदम हाय कट ऑफवाले तुम्ही कॉलेज टाकले, मग तुम्ही तुमच्या कट ऑफ अकॉर्डिंग कॉलेज टाकले, तर तुमची शक्यता जास्त आहे की तुम्हाला चांगलं कॉलेज भेटून जाईल. आणि ह्या मुलाला त्याच्या मार्क्स अकॉर्डिंग चांगलं कॉलेज भेटू शकत नाही. म्हणून तुमचं कट ऑफ अकॉर्डिंग बिलकुल पण कधीच कॉलेज भरू नका. जे कॉलेजेस तुम्हाला भरायचे सर्वेचे सर्वे भरून टाका. हायेस्ट कट ऑफ अकॉर्डिंग टू लोएस्ट कट ऑफपर्यंत सर्व कॉलेजेस फिल करा. कॉलेज कोड नीट चेक करा. MBBSसाठी 1 असेल, BDSसाठी 2 असेल तर फर्स्ट 1102 चेक करा की तुमचं जर 1102 कोड आहे तर तो मेडिकलसाठी आहे आणि 2102 जर कोड असेल तर तो BDSसाठी आहे. तर हे कोड जे आहे ते नीट चेक करा. आधी सर्व 111 तुम्हाला दिसत असेल, नंतर तुमचे 222 दिसले पाहिजे, तरच तुम्ही लॉक करा चॉईसेस लॉक करण्याच्या आधी हे सर्व जे प्रिकॉशन्स आहे, सर्व जे काळजी घेणारे ॲस्पेक्ट्स आहे, फॅक्टर्स आहे, किंवा सर्व जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काय काय करायचं ते नीट एकदा चेक करा. नंतरच तुमचे चॉईसेस जे ते लॉक करा. पण लॉक करायचं पण विसरू नका. लॉक तुम्हाला नक्की करायचं आहे. थँक्यू. आणि तुम्हाला काही पण डाऊट असेल तर कमेंट सेक्शन ऑनच आहे. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर माझ्याकडे खूप कमी सीट्स आता उरलेले आहेत. रजिस्ट्रेशन मी स्वतः करते, चॉईस फिलिंग मी स्वतः करते. तुम्हाला फक्त चॉईस फिलिंगसाठी मी एक डॉक्युमेंट पाठवेल, ती डॉक्युमेंट फिल करून तुम्हाला मला द्यायची आहे आणि मी स्वतः तुमचं चॉईस फिलिंग करेल, कारण तुमच्याकडनं काहीच चुकी व्हायला नको म्हणून आम्ही आमच्यावर घेतो की आम्ही स्वतः तुमचं चॉईस फिलिंग करू. तर त्याच्यासाठी आमच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे, तरी मी एकदा तुम्हाला नंबर शेअर करते. It's 8275518480. हा माझा नंबर आहे. याला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअपला तुमचं स्कोअर कार्ड जे आहे ते शेअर करा, किंवा तुम्ही व्हॉट्सअपला एक मेसेज टाका की सेंड QR कोड. मग आम्ही तुम्हाला QR कोड पाठवू. तुम्हाला जी काही फीज आहे ती पे करायची आहे फॉर MBBS BDS महाराष्ट्र. आणि नंतर आमचे जे काही एक्सपर्ट्स आहेत ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. नंतर तुम्हाला एक PDF सेंड करतील, ते फिल करून तुम्हाला मला द्यायचं आहे आणि आम्ही तुमची चॉईस फिलिंग स्वतः करू. थँक्यू एव्हरीवन.